नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो, राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारी 2024 ला झाली। तर त्याचा इयत्ता तिसरीचा भाषा आणि गणित विषयाची उत्तरसूची आपण पाहणार आहोत। 75 प्रश्न होते 150 गुणांसाठी। पाहूया विभाग 1 भाषा प्रश्न 25 50 गुणांसाठी। 1 ते 3 साठी सूचना, खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तराच्या पर्यायाची निवड करून वर्तुळ रंगवा। तर उतारा आपण वाचला असेलच। तर प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला, सर्वत्र आढळणारा पक्षी असा कोणाचा उल्लेख केला आहे? पर्याय क्रमांक 2 भारद्वाज हे योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, उतार्यात वर्णन केलेल्या पक्षाबाबत असत्य विधान कोणते? तर भारद्वाज पक्षाबद्दलचं चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे आणि ते आहे पर्याय क्रमांक 2, त्याची शेपूट आखूड रुंद व काळ्या रंगाची आहे। प्रश्न तिसरा पाहूया। उतार्यात वर्णन केलेले पक्षाला घरटे बांधण्यास किती महिने तो मग्न असतो? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8 महिने। प्रश्न चौथा 4 व 6 साठी, खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तराच्या पर्यायाची निवड करून वर्तुळ रंगवा। कविता वाचूया। कुरणावरती वडा खालती गावी वळत बैसतो, स्फटिकापरी निर्मळ खळखळ झरा वाहतो, पावा फुंकुनी मंजुळ नादे रान भरुनी टाकीतो, आनंदाने डोळे भरता प्रभुजीला प्रार्थितो, गाई मागे रानो माळी शीळ भरत हिंडतो, दऱ्या दऱ्यातून रान ओहोळावरी मौज मारितो, उन्हाची भीती कोणाला पाऊस काय करील मजला, भीतो मी कुठे थंडीला श्रीमंता परी गरीबा कोठे वारा तो दुखावतो, देवा जीवरी सदा हवाला टाकून मी राहतो। प्रश्न चौथा, कवितेतील हवाला या शब्दाचा अर्थ काय? पर्याय क्रमांक 3 विश्वास असे याचं उत्तर आहे। प्रश्न पाचवा, वारा कोणाला दुखवितो? तर पर्याय क्रमांक 4 श्रीमंतांना हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 6वा, शीळ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? पर्याय क्रमांक 1 शिट्टी। प्रश्न 7 ते 9 साठी सूचना, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा। प्रश्न 7वा, दूरदर्शन हे एक डॅश डॅश माध्यम आहे। तर पर्याय क्रमांक 3 प्रसार हे त्याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, दृक आणि श्राव्य हे दोन्ही प्रकार डॅश डॅश आहेत। पर्याय क्रमांक 1 एकवटलेले आहेत। प्रश्न 9वा, परंतु कुठल्याही गोष्टीचा डॅश डॅश वाईटच। पर्याय क्रमांक 4 अतिरेक वाईटच असा त्याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न 10 आणि 12 साठी, खालील संवाद काळजीपूर्वक वाचा, त्या खालील प्रश्नांसाठी उत्तराचे योग्य पर्याय शोधा। तर संवादावरचे आपण आधारित प्रश्न पाहूया। प्रश्न 10वा, संवादात प्रत्यक्ष किती व्यक्तींनी भाग घेतला होता? पर्याय क्रमांक 1 4। प्रश्न 11वा, खालीलपैकी कोणी संवादात भाग घेतला नाही? पर्याय क्रमांक 4 बाळाने। प्रश्न 12वा, मनीषाने आहो कोणाला म्हटले असावे? पर्याय क्रमांक 3 आपल्या पतीला। प्रश्न 13, गुरुजींनी सर्वांना शाबासकी दिली या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय क्रमांक 1 सर्वांना। प्रश्न 14वा, पावक या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 2 विस्तव। प्रश्न 15वा, खालील वाक्याचा अर्थ होणाऱ्या म्हणीची योग्य निवड करा। कामे भरपूर पण वेळ थोडा। पर्याय क्रमांक 3 रात्र थोडी सोंगे फार। प्रश्न 16वा पाहूया, तो अभ्यास करील या वाक्यातील काळ ओळखा। पर्याय क्रमांक 1 भविष्यकाळ। प्रश्न 17वा, वर्णमालेनुसार खालील शब्दांचा क्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल? पर्याय क्रमांक 2 पणती। प्रश्न 18वा, सिंह गुहेत राहतो या वाक्यातील उद्देश कोणते आहे? पर्याय क्रमांक 3 सिंह। प्रश्न 19वा पाहूया, समर्थला आज 10 रुपये दंड झाला अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता? पर्याय क्रमांक 1 शिक्षा। प्रश्न 20, 5 सप्टेंबर रोजी आपण कोणाची जयंती साजरी करतो? पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राधाकृष्णन। प्रश्न 21, पुढीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 3 चिक्कू। प्रश्न 22, खालील शब्दातील नपुसकलिंगी शब्द ओळखून त्याचा पर्याय क्रमांक रंगवा। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दप्तर। प्रश्न 23, जोड शब्दाचा राहिलेला भाग निवडून त्याचा पर्याय रंगवा। शब्द आहे जुलूम जबरदस्ती। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 24, रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे भरल्यास सर्व शब्द अर्थपूर्ण होतील? पर्याय क्रमांक 3 पा का स भ फ हे अक्षरे ठेवल्यानंतर आपल्याला अर्थपूर्ण शब्द मिळणार आहेत। आणि प्रश्न क्रमांक 25, गोविंदाग्रजांचे आडनाव काय? पर्याय क्रमांक 4 गडकरी हे बरोबर उत्तर आहे। त्यानंतर पाहूया विभाग 2 गणित प्रश्न 50 100 गुणांसाठी। प्रश्न 26,
429 या संख्येतील 4 व 9 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? पर्याय क्रमांक 2 409. प्रश्न क्रमांक 27. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 3 अंकी लहानात लहान संख्या यातील फरक किती? तर उत्तर आहे 1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आणि 3 अंकी लहानात लहान संख्या 100 यांची वजाबाकी करायची होती आणि उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 1. प्रश्न 28. 403, 199, 807, 513, 902 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास सर्वात शेवटी येणाऱ्या संख्येतील अंकांची बेरीज किती येईल? तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 19. प्रश्न 29. 11/10 या पूर्णांकातील छेद व अंश अनुक्रमे कोणते आहेत? तर छेद व अंश असं विचारलेलं आहे, त्यामुळे 10 अगोदर येणार आहे आणि 11 नंतर येणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 10 11 हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 30. आकृतीतील रेखांकित नसलेले भाग कोणता पूर्णांक दर्शवतात? रेखांकित नसलेले असं विचारलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 4/6 असे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31 मध्ये पाहू शकतो 24 ही संख्या देवनागरी लिपीत कशी लिहावी? तर पर्याय क्रमांक 1 24 असं त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. शाळा 9:30 ला सुरू झाली, 1 तास 45 मिनिटांनी पहिला तास संपेल तर दुसरा तास किती वाजता सुरू होईल? तर 9:30च्या पुढे आपल्याला 1 तास 45 मिनिटं मोजायची आहेत आणि त्याचा बरोबर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 11:15. प्रश्न 33. पुढील आकृतीत एकूण किती रेषाखंड आहेत? पर्याय चौथा 7. प्रश्न 34. 1 ते 15 मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? पर्याय क्रमांक 1 41. प्रश्न 35. 135 मिनिटांचे एकूण तास किती? पर्याय क्रमांक 4 2 तास 15 मिनिटे. प्रश्न 36. 9/5 या पूर्णांकाचे वाचन कसे कराल? पर्याय क्रमांक 3 9/5. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 37. 11 × 0 + 5 बरोबर किती? तर पर्याय क्रमांक 1 5 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 38. 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? पर्याय क्रमांक 2 97. प्रश्न 39. 3000 + 500 + 80 ही विस्तारित मांडणी खालीलपैकी कोणत्या संख्येची आहे? पर्याय क्रमांक 4 3580. प्रश्न क्रमांक 40. 64 - डॅश बरोबर 58. पर्याय क्रमांक 4 6 हे उत्तर येणार आहे. 64 मधून 6 वजा केले असता 58 हे उत्तर येतं. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 41. खालील संख्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या कोणती? 2 3 5 7 11 13 डॅश. पर्याय क्रमांक 3 17 हे त्याचं उत्तर आहे, कारण हे सगळ्या मूळ संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 42. 125 + 150 बरोबर किती? पर्याय क्रमांक 1 250 म्हणजे 275 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. 3 5 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या व तेच अंक वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या 3 अंकी संख्या यांची बेरीज किती? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 888. प्रश्न क्रमांक 44. 270 रुपयात 2 रुपयाची व 1 रुपयांची समान नाणी घेतल्यास 1 रुपयाची किती नाणी येतील? पर्याय क्रमांक 2 90. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? पर्याय क्रमांक 4 रेषाखंड. प्रश्न क्रमांक 46. 500 + 80 आणि 80 + 500 या रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह आपल्याला लिहायचं होतं, तर दोन्हीची किंमत समान असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर चिन्ह तिथं येणार आहे. प्रश्न क्रमांक 47 पाहूया. खालीलपैकी कोणते माप सर्वात कमी आहे? पर्याय क्रमांक 2 70 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 48. 10 × 5 रुपये अधिक 20 × 2 रुपये अधिक 30 × 1 रुपये बरोबर पर्याय क्रमांक 4 120 रुपये. 49. 9 लिटर दूध घेण्यासाठी 250 मिली मापाची किती मापे दूध टाकावे लागेल? पर्याय क्रमांक 3 36. प्रश्न 50. खालीलपैकी सममित आकृती ओळखा. पर्याय क्रमांक 4 ही आकृती सममित आहे. प्रश्न क्रमांक 51. मोहनरावांनी आपल्या जमिनीपैकी 3/11 भागात मका, 7/11 भागात ज्वारी व उरलेल्या जमिनीत बाजरी पेरली, तर त्यांनी बाजरी किती भागात पेरली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1/11. प्रश्न 52. खालील आकृतीबंध पूर्ण करा. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न 53. 11/7 7/11 1/9 5/11
13/11 यामध्ये समछेद अपूर्णांक किती आहेत? तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 54 4:15 वाजता मिनिट काटा कितीवर असेल? पर्याय क्रमांक 4 3 वर. प्रश्न 55 चौरसाचे सर्व कोण डॅश डॅश असतात? पर्याय क्रमांक 2 काटकोन. प्रश्न 56 सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत? पर्याय क्रमांक 2 8:45. प्रश्न 57 गटात न बसणारा महिना कोणता? पर्याय क्रमांक 3 जून, कारण राहिलेले महिने हे 31 दिवसांचे आहेत. प्रश्न क्रमांक 58 एका पेटीत 74 आंबे. प्रश्न क्रमांक 58 एका पेटीत 74 आंबे अशा 5 पेट्यात मिळून किती आंबे? पर्याय क्रमांक 1 370. प्रश्न 59 गुण्य गुणिले गुणक बरोबर 0 तर खालीलपैकी कोणते विधान चूक असेल? तर पर्याय क्रमांक 4 गुण्य आणि गुणक दोन्ही 0 नाहीत, हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न 60 15च्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या विभाजकाची बेरीज किती? पर्याय क्रमांक 4 16. प्रश्न 61 3.25 शतक आणि 1.5 शतक बरोबर किती? पर्याय क्रमांक 3 450. प्रश्न 62 खालीलपैकी चुकीची तारीख कोणती? पर्याय क्रमांक 1 29 फेब्रुवारी 1966 ही तारीख चुकीची आहे. प्रश्न 63 एका वर्षी शिक्षक दिन रविवारी होता तर त्याच वर्षाचा बालदिन कोणत्या वारी असेल? पर्याय क्रमांक 1 रविवारी. प्रश्न क्रमांक 64 169 ही संख्या 3 वेळा घेऊन बेरीज केल्यास मिळणाऱ्या उत्तराच्या शतकस्थानी कोणता अंक असेल? पर्याय क्रमांक 3 5. प्रश्न 65 पाव म्हणजे 6 तर पूर्ण म्हणजे किती? पर्याय क्रमांक 2 24. प्रश्न क्रमांक 66 एका हौदात 6 लिटर 750 मिली पाणी होते, त्यामध्ये 5 लिटर 250 मिली टाकले असता तो हौद पूर्ण भरतो तर हौदात एकूण किती पाणी मावते? पर्याय क्रमांक 3 12 लिटर. प्रश्न 67 सोबतच्या आकृतीला एकूण किती कडा आहेत? पर्याय क्रमांक 2 12. प्रश्न 68 खालील संख्यांमध्ये 3 ने निशेष भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत? पर्याय क्रमांक 4 4. प्रश्न क्रमांक 69 6 तास 47 मिनिटे बरोबर किती मिनिटे? पर्याय क्रमांक 4 प्रश्न क्रमांक 69 6 तास 47 मिनिटे बरोबर किती मिनिटे? पर्याय क्रमांक 4 407. प्रश्न 17 पाहूया 3 बाजू असलेल्या बंद आकृतीला किती कोण असतात? पर्याय क्रमांक 2 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 71 खालीलपैकी सर्वात मोठी रेषा कोणती? पर्याय क्रमांक 4 रेषेची लांबी अमर्याद असते, हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 72 एका बिस्किट पुड्याचे वजन 400 ग्रॅम भरले तर अशा 12 बिस्किट पुड्यांचे वजन किती ग्रॅम भरेल? पर्याय क्रमांक 3 4 किलो 800 ग्रॅम एवढे वजन भरणार आहे. प्रश्न 73 क अधिक 27 बरोबर 60 तर क बरोबर किती? पर्याय क्रमांक 4 33. प्रश्न 74 465 ही संख्या 3 वेळा घेऊन बेरीज केल्यास उत्तराच्या दशकस्थानी कोणता अंक येईल? पर्याय क्रमांक 4 9. प्रश्न क्रमांक 75 पुढील चित्राचे निरीक्षण करून योग्य उत्तराचा पर्याय निवडा. आंब्यांची संख्या आणि मुले असं आपल्याला माहिती दिलेली आहे. चित्ररूप माहितीचं निरीक्षण करून आपल्याला शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. प्रश्न आहे अतुल जवळ परेशपेक्षा किती आंबे जास्त आहेत? पर्याय क्रमांक 1 3 हेच योग्य उत्तर आहे. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, पालक बंधू भगिनींनो, तर आपण फक्त प्रश्न आणि त्याचे पर्याय पाहिलेले आहेत. जर तुम्हाला स्पष्टीकरणासहित उत्तर हवी असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.